नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस.बी. बागल घेऊन आलोय तुमच्यासाठी शॉर्टकट वे टू राइट मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन, एमओ कॉन्फिगरेशन, केमिकल बॉन्डिंग, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचा व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आणि याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहेत. आपल्याला बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ वगैरे वगैरे क्वेश्चन काढा म्हणतात. बॉन्ड स्ट्रेंथ, ऑर्डर लावा, पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक प्रिडिक्शन करा. ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आपल्याला हेल्प घ्यावी लागते मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशनची. आता त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे 2 केस असतात. 14 इलेक्ट्रॉन पर्यंत एक कॉन्फिगरेशन काम करतं. सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, सो दॅट. ठीक आहे, 14 पर्यंत एक कॉन्फिगरेशन आहे आणि 14च्या नंतर एक कॉन्फिगरेशन आहे. आता एक्झाम मध्ये आपल्याकडे टाइम नसतो की ते सगळं लिहित चलावं. सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, त्यात खूप टाइम जातो. तर मी एक शॉर्टकट मेथड सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला 10 सेकंदामध्ये कशाचंही कॉन्फिगरेशन लिहिता येईल. ठीक आहे, कसं पहा. केस 1 हे तुम्ही यूज करणार आहेत अप टू 14 इलेक्ट्रॉन्स. 14 इलेक्ट्रॉन पर्यंत ही वापरायची आहे तुम्हाला. ठीक आहे, काय वापरायचंय बघा, व्हेरी सिंपल थिंग. एवढं फक्त माहिती ठेवायचं. बाबा ट्रिपल बी, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए आणि अंडरलाइन इथं आणि इथं. काय आहे बाबा? बी फॉर बॉन्डिंग, ए फॉर अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग बॉन्डिंग बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. आणि सिक्वेन्स तोच आहे जो सगळ्यांना माहिती आहे. अगोदर असणार आहे सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. आता हे अंडरलाइन काय इंडिकेट करते? अंडरलाइन इंडिकेट करते डिजनरेट ऑर्बिटल. सगळ्यांना माहिती आहे पाय 2px आणि पाय 2py. जर झेड ऍक्सिसला इंटरन्यूक्लियर पकडलं, पाय 2px आणि पाय 2py हे इक्वल एनर्जीचे ऑर्बिटल्स असतात. आणि हे कोण असणार आहे? पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. रिनीट 2026 मध्ये याचा क्वेश्चन आलेला, निऑनचा होता, Ne2 चा. कॉन्फिगरेशन लिहूनच तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 14 इलेक्ट्रॉन पर्यंत ही अरेंजमेंट वापरायची आहे. सिंपल आहे. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. अंडरलाईनच्या जागा बघा, फर्स्ट दोन्ही ठिकाणी. आणि अंडरलाईन काय इंडिकेट करते? इक्वल एनर्जीचे ऑर्बिटल्स. ते कोण असतात? बॉन्डिंग वाले पाय 2px, पाय 2py आणि अँटी बॉन्डिंग वाले पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. जर झेड ऍक्सिसला इंटरन्यूक्लियर पकडलं तर. आणि तेच पकडलं जातं जनरली. झेड ऍक्सिस इज ट्रीटेड ॲज इंटरन्यूक्लियर, म्हणजे सिग्मा बॉन्ड हा झेड ऍक्सिसला तयार होणार आहे, पाय बॉन्ड एक्स आणि वाय. ठीक आहे, ही झाली केस 1. नाव केस सेकंड, 14 इलेक्ट्रॉनच्या पुढची. केस सेकंड, इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 असताना तुम्ही ही वापरणार आहात. जे लिहितोय बघा, सेम तसंच आहे, थोडासा फरक आहे. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. बघा, फक्त अंडरलाईनची जागा इथं फर्स्ट ठिकाणी आहे, इथं सेकंड ठिकाणी. हे पुढचं सेमच आहे. आता हे दोघं कोण होतील? पाय 2px, पाय 2py. म्हणजे असं झालं आता हे सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. दिस विल बी सिग्मा 2pz, कारण हा सेपरेटेड आहे, डिजनरेटेड नाहीये. आता हे दोघं डिजनरेटेड आहेत, म्हणजे कोण असतील? पाय 2px आणि पाय 2py. ही जागा सेम आहे बघा, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. याचा यूज कुठं करायचा सर? समजा नीटचाच क्वेश्चन सांगतो. नीटचा क्वेश्चन होता Ne2 मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं जातो सांगा. Ne2 मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन कुठं जातो सांगा. बघा, Ne2 मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स येतात 10 + 10 20, 10 + 10 20 इलेक्ट्रॉन्स. 20 इलेक्ट्रॉन म्हणजे केस 1 का केस सेकंड? केस सेकंड. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए, बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. अंडरलाईनची जागा मी बदलली होती, सेकंड प्लेसला होती. ठीक आहे, भरायची इलेक्ट्रॉन. 20 कसं भरणार बघा, 2 2 2 2 8 झाले, 2 2 2 14 झाले, 2 2 2 20 झाले. शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला विचारला होता, इथं गेला. आता हा कोण कसा ओळखायचा? एवढं क्लिअर झालं, अँटी बॉन्डिंग आहे. हे डिजनरेट आहे. डिजनरेट आहे म्हणजे हे कोण आहे? पाय स्टार 2px, पाय स्टार 2py. म्हणजे हा कोण झाला? सिग्मा स्टार 2pz. हा झाला सिग्मा स्टार 2pz. व्हेरी सिंपल थिंग. ठीक आहे ना. तर हे 2 कॉन्फिगरेशन्स माहिती ठेवा. हे बघा, थोडासा बदल आहे, फक्त अंडरलाईनची जागा. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. दॅट्स ऑल. थँक्यू.